क्रिकेटचा खूप साठा आहे आणि या म्युझियमच्या माध्यमातून सर्वांना एज्युकेट केलं जाणार आहे। आपण जर पाहिलं तर पूर्वीच्या ज्या मॅचेस होत्या त्या सर्वांना पाहायला मिळायच्या नाही, रेकॉर्डेड नव्हत्या आणि त्या सर्व मॅचेससुद्धा किंवा एकंदरीत जो क्रिकेटचा इतिहास आहे मुंबई आपली जाणली जाते की ही क्रिकेटची पुण्यनगरी आहे। इकडनं अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू घडले। आम्ही आताच्या पिढीतले क्रिकेटर आहेतच, पण पूर्वीच्या पिढीतले गावस्कर किंवा सचिन सर हे सर्वांना माहिती आहेत, पण त्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक क्रिकेटर्स मुंबईतून घडलेले आहेत आणि ते का घडले किंवा त्यांचं क्रिकेट कसं होतं, का ते मोठे झाले। सो या सर्व गोष्टी म्युझियमच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत आणि जे लोक इच्छुक आहेत, ज्यांचं इथे पाऊल पडणार आहे, त्यांना इकडनं खूप काही शिकायला मिळणार आहे। खूप काही मोठा इतिहास जो आहे मुंबई क्रिकेटचा तो पाहायला मिळणार आहे। मुंबईमध्ये टॅलेंटची कमी केव्हाच नाही राहिली आहे। आपण टीम बघितल्या असणार 80च्या दशकातून 90च्या दशकामध्ये टीम आपली कशी होती, तिकडनं 2010 नंतर आणि आता। सो मॅच विनिंग खेळाडू नेहमी मुंबई प्रोड्यूस करत आली आहे। आता प्रत्येक खेळाडू काही इंटरनॅशनल लेवलला खेळू नाही शकत, त्यासाठी एक थोडंसं लक पण गरजेचं आहे। पण आपल्या टीममध्ये मुंबईच्या रणजी टीममध्ये असे खेळाडू आहेत जे सिंगल हँडेडली मॅच जिंकवून देऊ शकतात आणि गेल्या मोसमात किंवा त्याच्या आदल्या मोसमात जेव्हा आपण जिंकलो रणजी ट्रॉफी, तेव्हा प्रत्येक मुलांनी ती गोष्ट करून दाखवली आहे। मॅच नंबर 1 पासून फायनलपर्यंत प्रत्येक मॅचचा हिरो कोण ना कोण वेगळा खेळाडू होता। माझ्याकडून शेवटच्या दोन्ही मॅचेसमध्ये महत्त्वाच्या क्षणी चांगला परफॉर्मन्स झाला, पण क्वार्टर फायनलमध्ये दुसरं कोणी केलं। त्याच्या आधी लीग मॅचेसमध्ये प्रत्येक मॅचमध्ये कोण ना कोणतरी बरोबर त्या वेळी जी गरज आहे तेव्हा आपला गेम उंचावून टीमला जिंकवत होता। सो हे मॅच विनिंग खेळाडू प्रोड्यूस करणं मुंबईचा इतिहास राहिला आहे आणि हे या काळातसुद्धा आहे, पूर्वीच्या काळात होतं आणि भविष्यातही असंच राहणार। एक एक्सपिरियन्स असतो वेगवेगळ्या पिचेसवरती खेळायचा, कारण इंडिया एवढा मोठा देश आहे की मी जर दिल्लीला खेळलो तर दिल्लीचं जे पिच आहे आणि जर मी खालती केरळाला खेळतो तिकडचं पिच आहे, तर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। मुंबईमध्ये वेगळं पिच आहे, मुंबईमध्ये थोडं बाउन्सी पिच वगैरे असतं। सो इकडचा मुलगा जेव्हा जाऊन ऑस्ट्रेलियाला वगैरे खेळतो तेव्हा त्याला त्या कंडिशन्स फॅमिलियर वाटतात। सो रणजीमध्ये काय होतं, रणजी ट्रॉफी खेळल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या व्हेन्यूजवरती खेळायला मिळतं आणि आपली तयारी तशी होते। निराळ्या पिचेसवरती खेळून एक वेगळी प्रॅक्टिस होते, जी फक्त एकाच ठिकाणी खेळून मिळणार नाही किंवा एकाच व्हेन्यूला तुम्ही खेळत राहिला तर तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळणार नाही, पण रणजी ट्रॉफी खेळल्यामुळे त्याच्या माध्यमातून तुम्हाला हा एक्सपिरियन्स मिळतो।